ज्या माणसाने भारताला पहिली रेल्वे दिली त्या नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबाच्या मूळ गावी म्हणजेच मुरबाडमध्ये 2026 उजाडलं तरी रेल्वे का पोहोचली नाही? कल्याण मुरबाड रेल्वेची नुसती चर्चाच होतीये, पण या मागचं भीषण सत्य काय आहे? तुम्हाला वाटत असेल मुरबाड रेल्वेची मागणी काही वर्षांची जुनी आहे, तर नाही. हा इतिहास ऐकून तुम्हाला धक्का बसेल. देशात पहिली रेल्वे धावण्याच्याही आधी म्हणजेच तब्बल 178 वर्षांपूर्वी 1846 साली ब्रिटिशांनी मुंबई मुरबाड माळशेज या रेल्वे मार्गाचे रीतसर सर्वेक्षण करून नकाशे बनवले होते. ज्या नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबाचं मूळ गाव मुरबाड आहे, ज्यांनी देशाला पहिली रेल्वे दिली, त्याच मुरबाडवर आज 150 वर्षांनंतरही रेल्वेसाठी भीक मागायची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतरही 1950, 1973 आणि 2000 सालापासून फक्त सर्वेक्षणाचेच खेळ झाले. 2016 मध्ये या 28 किलोमीटरच्या मार्गाला खऱ्या अर्थानं मंजुरी मिळाली. 863 कोटींचं बजेट ठरलं. माजी खासदार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही हा प्रकल्प लावून धरला. सैंक्शन कराई. अभी उसका अंतिम डीपीआर तैयार होके नीति आयोग के पास जाने वाला है. मैं आपके माध्यम से रेल मंत्री से विनती करूंगा कि 50 सालों से इंतजार में बैठे हुए लोगों का इंतजार खत्म कर. बजेटमध्ये घोषणाही झाली, पण केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही हा प्रकल्प भूसंपादन आणि प्रशासकीय लाल फितीशाहीत असा काही रखडलाय की जनतेला फक्त तारखाच मिळाल्यात. यातली सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे दळणवळणाची साधी सोय नसल्यामुळे आता मुरबाडच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणंही कठीण झालंय. तुमच्या गावात ट्रेन नाही, प्रवासाचे हाल आहेत, तिथे आमच्या मुलीला कशाला देऊ असा बोचरा सवाल मुलींचे पालक विचारू लागलेत. विकासाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांच्या आश्वासनांनी मुरबाडच्या तरुणांवर आज ही वेळ आणून ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणा केल्या, पण 24 गावांमधल्या भूसंपादनाचा तिढा त्यांना सोडवता आला नाही. पण आता भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी या प्रश्नावर थेट दिल्लीत धडक दिली आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेत या रखडलेल्या प्रकल्पातील अडथळे दूर करून लवकरात लवकर रेल्वेचं काम मार्गी लावण्याची आक्रमक मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. आता प्रश्न हा आहे की खासदारांच्या या दणक्यानंतरही लाल फिटीशाहीचा तिढा सुटणार का? 1846 सालापासून रखडलेलं हे स्वप्न पूर्ण होऊन सत्ताधाऱ्यांच्या पोकळ आश्वासनांपलीकडे जाऊन नानांच्या मुरबाडमध्ये खऱ्या अर्थानं रेल्वेची शिट्टी वाजणार का? मुरबाडकरांनो, या ऐतिहासिक अन्यायावर तुमचं सडेतोड मत कॉमेंटमध्ये सांगा आणि पाहत रहा बोलबाला टीव्ही.